रत्नागिरीला कधी आलात ना एकदा रत्नदुर्ग किल्ल्याला नक्की म्हणजे नक्की भेट द्या. हे बघ पाठी व किती सुंदर लिहिले. इतिहास डोळ्यांनी बघायचा असेल तर गड किल्ले सांभाळा. मित्रांनो हे बघा श्रीदेवी भगवती मंदिर आणि मित्रांनो बघा हे एक आहे बुरुज, रेडे बुरुज. मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आलो आहे हे बघा रत्नदुर्ग किल्ला. रत्नदुर्ग किल्ला एक्सप्लोर करायला आलो आहे आपण. आणि तुम्हाला मी पण पहिल्यांदा आलो इथे रत्नदुर्ग किल्ल्यावर. मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो कसा आहे रत्नदुर्ग किल्ला आतमधून. इथे रत्नदुर्ग किल्ल्याने तिकडे ना तुम्हाला दिसत असेल तर तिकडे पण आहे ना महाराजांचं काहीतरी बनवलं आहे. आय थिंक ते शिवसृष्टी आहे बहुतेक. सो आम्ही तिकडे पण जाऊन तुम्हाला दाखवू. आणि इकडे पण बघा रत्नदुर्ग. एक सर्वांनी ड्रिंक ब्रेक घेतलेला आता. ड्रिंक ब्रेक झाला सर्वांचा. आता इकडनं जाऊया आपण. चला जाऊया ना. चला चला इकडनं एंट्री अशी. चला हो इकडनं अशी एंट्री आहे. मावळे आपले चला चला पुढे चला बाबा आरामात. हां ते त्याच्या त्या किनाऱ्याने पूर्ण समुद्रच आहे. ही एंट्री आहे. रत्नदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे, ज्याला भगवती किल्ला असेही म्हटले जाते. बहामनी काळात बांधलेला हा किल्ला 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून तो मराठी साम्राज्याचा महत्त्वाचा सागरी संरक्षण स्तंभ बनवला. हा किल्ला 3 बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. रत्नदुर्ग किल्ल्याचा आकार हा घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ 120 एकर आहे. रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे. इथे ओटीचे सामान वगैरे भेटू शकतं तुम्हाला, तुम्ही जर इथे आलात तर. आणि इथे पण आपल्याला चप्पल काढावी लागते कारण की इथे भगवती देवीचं मंदिर आहे आणि किल्लासुद्धा आहे. चप्पल काढ इकडे. आता चप्पल काढा. आवाज घुमतोय ना थोडा. मित्रांनो हे बघा श्रीदेवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी. आणि हे आपले कान्होजी आंग्रे बघू शकता इथे तुम्ही. बाबांना थोडा दम लागलाय बट तरी पण बाबा चढलेत व्यवस्थित. हिला पण दम लागलाय म्हणून बसली लगेच चप्पल काढायला पण. मित्रांनो मंदिरात फोटो नाही काढू शकत, सो मी तुम्हाला काही क्लिप नाही दाखवू शकत. ठीक आहे, बाय बाय. मित्रांनो फायनली आमचं दर्शन घेऊन झालं आहे. आता एक असं व्ह्यू पॉईंट आहे तिकडे रत्नदुर्ग किल्ल्याला. तिकडनं उभं राहिल्यावर समुद्र जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत समुद्र दिसतो. आता तो व्ह्यू बघायला जातो आम्ही लोक. हे बघा ह्यांचं. चला चला हे दोघं तर तयार आहेत. भाई तुला व्ह्यू दाखवतो आता. ह्यांनी समुद्र अजून बघितला नाही. ह्यांनी मी पण नाही बघितलं. भुयार. हां चला बघूया जमलं तर. चला. हे बघा दमले का दिसते तुम्हाला. हे बघा आत्ता उठले. भाई काय यार सर्वजण दमले यार. सर्वांना बोल इथे. भाई जमतो का आमचा कधी? कधीच नाही. हे लोक असे एवढे स्लो चालत येतात ना. आम्ही केवढं फास्ट चाललो. बघा काय बोलणार आता सांगा जरा. जातोय आम्ही लोक. व्ह्यू पॉईंट तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो मी. आमच्यासोबत व्हिडिओ बघा बस. हे बघा मित्रांनो व्ह्यू बघा इकडे. समुद्र सर्वीकडे. आणि इथे जहाज वगैरे लागले आहेत आणि पूर्ण किनारे आणि समुद्र. जेवढं नजर जाईल तिथपर्यंत समुद्र. इकडनं बघा इकडनं समुद्र पूर्ण. आणि मित्रांनो बघा हे एक आहे बुरुज, रेडे बुरुज. हे बघा रेडे बुरुज.
इकडनं तुम्हाला तर माहीतच आहे, मी अगोदर पण सांगितले, बुरुज आपले असायचे शत्रूंवरती लक्ष ठेवण्यासाठी. आणि जे हे खिडकी टाईप आहेत ना, भाई आणि ओमकार दोघांना सांगतो बघा, हे जे खिडकी टाईप आहेत ना, इकडनं लक्ष ठेवायचे आपले मावळे. कळालं का? लक्षात ठेवा आपली हिस्ट्री. हे बघा इकडनं, हे बघा, हे बघा आणि व्ह्यू पॉइंट पण बघा. व्ह्यू पॉईंट पण बघा. बट इकडनं समोर असं कोण असं समोरनं दुश्मन म्हणजे शत्रू आला तर इकडनं मावळे मारायचे त्यांना निशाणा लावून. आणि तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला समुद्राचे मस्त गार गार थंड पडशील भाई. गार गार थंड एसी सारखी हवा तुम्हाला वाटेल इथे. हा, तिथं गरमी वाटेल पण तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे थंडी वाटेल. तिथे थोडे असे गोळे वगैरे ठेवायला. आणि तिकडे तोफ. हे बघा, हे बघा, हे बघा, फोटोवाला बाबू आहे, त्याला आवाज द्यायला लागेल. चल आपण जाऊ. मित्रांनो, मी आता सध्या रत्नदुर्ग किल्ल्यावर आहे आणि इथे एक मी पाटी वाचली, ती तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, तुम्हाला जर दिसत असेल तर, इतिहास डोळ्यांनी बघायचा असेल तर गडकिल्ले सांभाळा. याचा अर्थ माहिती आहे का ओमकार? हे बघ, पाटी व किती सुंदर लिहिले, इतिहास डोळ्यांनी बघायचा असेल तर गडकिल्ले सांभाळा. म्हणजे जर तुला तुझी हिस्ट्री, इतिहास जर बघायचा असेल, जर तुझे गड ठेवायला लागेल. हा, इथे कोणी पण असं कचरा वगैरे टाकायचा नाही. आई पहिल्यांदा बोलली, फोटो काढ, फोटो बघा, फोटो काढ आईचा. आई पहिल्यांदा बोलली फोटो काढ माझा. बघा, ही बघा माझी आई आणि तिची नात फोटो काढते. मित्रांनो, मी आता तिथे बसलोय बुरुजमध्ये आणि एवढं थंड हवा येते नाही इकडनं. मागे पूर्ण समुद्र आणि फुल. इथं बाहेर बघा, बाहेर एवढी गरमी आहे, बरं इथं बसलोय तर एकदम थंड एसी सारखी हवा. इथं फोटोशूट चालू आहे लोकांचं. अच्छा, इकडनं काय भुयार म्हणजे काय? अच्छा, अच्छा, हे काय बोलतात त्याला? इकडनं अशी गुफा टाईप हे सुरंग. हा, हे बघा मित्रांनो, हे बघा, इकडनं अशी शिडी आहे. पुढे नको जाऊ, पडशील. आणि इकडनं दुसरा रस्ता आहे खालना जमिनीतून. असं जायचंय का ओमकार? चला, तू जाते? चला, भुयारी मार्ग आहे मित्रांनो हा, जो रत्नदुर्ग किल्ल्यावरती आहे. बट आता काय, तेव्हा माणसं जायची तिकडनं. हे बघा मित्रांनो, इकडे एक विहीर सुद्धा आहे, जी जेव्हा किल्ला बांधण्यात आला ना तेव्हाची विहीर, जुनी विहीर. आता काय सध्या राहिलं नाही तसं. हे बघा, तिकडे ते दिसते तुम्हाला, तिथे जाळी, तिकडे विहीर आहे मेन. आणि सर्व आता हळूहळू नष्ट होत चालले. बट हाच इतिहास जपणं हे आपल्याच हातात आहे. हे बघा विहीर. मंदिर सुद्धा आहे, दर्शन घेऊ. रत्नागिरीला कधी आलात ना, एकदा रत्नदुर्ग किल्ल्याला नक्की म्हणजे नक्की भेट द्या. खूप आपला इतिहास दाखवणारा किल्ला आहे हा. आणि एवढा चांगला आहे ना, तुम्हाला असं वाटेल. काय येते तू सारखा माझ्यामध्ये बोलायला? अरे एकदा नक्की या, रत्नागिरीला आलं, रत्नदुर्ग किल्ल्यावरती नक्की या, मस्त विजिट करा. अजून आम्ही कुठे कुठे फिरू तुम्हाला व्हिडिओद्वारे कळेलच. व्हिडिओ सर्व बघत राहा आणि चॅनलला